मी आगरी उन्नती संस्थेच्या श्रीमती ज्योती पाटील मॅडम, तसेच वैशाली पाटील मॅडम आणि पौर्णिमा पाटील मॅडम यांना या ठिकाणी मंचावर येण्याची विनंती करते. मोना कामत मॅडम, आपण देखील मंचावरच राहायचं आहे. माफ करा, रुपाली पाटील मॅडम यांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करते. रुपाली पाटील प्रेक्षकांमध्ये उपस्थित असतील तर कृपया मंचावर यावं. आता आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी गौरव करणार आहोत. आपला आगरी कोळी खाद्य संस्कृती आणि कला महोत्सव 2026 हे सलग 4थं वर्ष आहे. आपण आपल्या मीरा भाईंदरच्या हद्दीमध्ये आपल्या आगरी कोळी बांधवांचा ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपली मुलं किंवा आपले समाज बांधव ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये जे पुढे गेलेले आहेत त्यांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि अशीच एक छोटी कलाकार रुदांशी हेमाली वैभव पाटील हिला मी या ठिकाणी येण्याची विनंती करते मंचावर. रुदांशी हेमाली वैभव पाटील कुठे असेल तर मंचावर यावं. हिच्याबद्दल मी थोडंसं या ठिकाणी नमूद करू इच्छिते. ही छोटी बालकलाकार जी जिम्नॅस्टिक अकॅडमी दिल्ली येथे आयोजित 3, 4 आणि 5 एप्रिल 2026 रोजी झालेल्या 4थ्या अखिल भारतीय जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या मीरा भाईंदर हद्दीतील नवघर येथील कुमारी रुदांशी हेमाली वैभव पाटील वय वर्ष 8 हिने लेवल 3 मधील 4ही प्रकारात, ते 4 प्रकार म्हणजे फ्लोर बीम, वॉल्ट आणि अनवरिन बार, एकंदरीत कामगिरीमध्ये तिने रौप्य पदक पटकावलेलं आहे. तसेच मागील वर्षी जुलै 2025 मध्ये दी गॉडियम स्पॉर्टोइया स्पोर्ट्स स्कूल ऑफ हैदराबाद व तेलंगणा राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिम क्वीन 2025 अखिल भारतीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत लेवल 3 मध्ये फ्लोर बीम, वॉल्ट आणि अनवरिन बार या 4ही प्रकारात तिने 4 रौप्य पदकं मिळवलेली होती. कुमारी रुदांशी ही 711 स्कॉलॅस्टिक स्कूल मीरा रोड येथे इयत्ता 3री मध्ये शिकत आहे आणि दी एलिगंट जिम्नॅस्ट मीरा रोड येथे प्रशिक्षक श्री सत्यन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती सध्या प्रशिक्षण घेत आहे. असे हे आपले हरहोन्नीरी कलाकार अत्यंत लहान वयामध्ये, वय वर्ष 8 हे मला असं वाटतं की फार अल्लड वय आहे आणि काही कळत नसतं या वयामध्ये. आणि या वयामध्ये ह्या विद्यार्थिनींनी 7 समुद्रा पलीकडे जाऊन रौप्य पदक आपल्यासाठी आणलेलं आहे. आणि ही आपल्या आगरी समाजासाठी, आपल्या आगरी कोळी समाजाची फार फार मोठी अभिमानाची बाब आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. धन्यवाद. मान्यवरांचे आभार.